नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कारण आज वार रविवार आहे आणि रविवार असून आज आपण पाहत आहोत की सर्व विद्यार्थी पेपर देताना दिसत आहे. कारण प्रत्येक रविवारी पेपर घेतला जातो. दर रविवारी पेपर आणि दर सोमवारी फिजिकल हे समीकरण आपलं ठरलेलं असतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत की गेल्या 8 दिवसापासून विधिमंडळामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या आमदारांना, मंत्र्यांना भेटून विद्यार्थी, अकॅडमीचे संचालक, संघटना निवेदन देताना दिसत आहेत. कारण का, ज्याप्रमाणे आपण पाहत आहोत MPSCचा शेड्यूल असतो किंवा स्टाफ सिलेक्शनचा शेड्यूल असतो की त्यांचं एक कॅलेंडर बनलेलं असतं. त्या कॅलेंडरनुसार प्रत्येक घटक, प्रत्येक भरती, प्रत्येक पदं निघलेले जाहीर करतात आणि कधी काय त्याचा टाइम टेबल पूर्णपणे एक फिक्स असतो. त्या पद्धतीनुसार पोलीस भरतीचा सुद्धा टाइम टेबल तयार करण्यात यावा आणि पोलीस भरतीचं सुद्धा शेड्यूल मांडण्यात यावं. यामुळं सध्या विधिमंडळात आवाज उठवलेला आहे आणि त्या आपल्या या मागणीला 100% यश मिळेल याची अपेक्षा आहे. कारण का की गृहराज्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही याच्यावर विचार करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊ. कारण याच्यामुळं काय होईल की आज आपले गोरगरिबांचे लेकरं जी तयारी करत असतात त्यासाठी त्यांना आपल्याला कोणत्या टायमिंगमध्ये काय करायचं, किती वेळ आपल्याला मिळतो आणि त्याचं वेळेचं नियोजन कसं लावायचं याचा बारकाईनं त्यांना अभ्यास पण करता येईल आणि त्याच्यावर वेळ पण देता येईल. तर गेल्या आठवड्याभरापासून झालेल्या आंदोलनामुळं असेल किंवा विधिमंडळात आता पावसाळी अधिवेशन चालू आहे, या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न मांडलेला आहे आणि त्याला अनुमोदन पण दिलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की पाठीमागची भरती प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे आणि येणारी रिक्त जागांची भरतीसुद्धा आम्ही लवकरच करणार आहोत. कारण का की जवळपास गृह खात्याच्या 26 ते 25 हजार जागा रिक्त आहेत. त्यापैकी PSIच्या आणि बाकी दुसऱ्या काही बढतीच्या जागा जर सोडल्या तर फक्त पोलीस भरतीच्या 21,000 जागा रिक्त आहेत. आणि या 21,000 जागा रिक्त असल्यामुळं नक्कीच येणाऱ्या या आपल्या पुढच्या काही दिवसामध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्याचा विचार शासन करत आहे. आणि आपण पाहत आहोत गेल्या 4 वर्षामध्ये दरवर्षी न चुकता भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळं खरं तर मी तर असं म्हणेल की या शासनाचं किंवा खास करून गृहमंत्र्यांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे. कारण का आज कष्टकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या आणि मेहनत करणाऱ्या लेकरांच्या हाताला यश येत आहे. त्यामुळं आज गरिबांची लेकरं कुठेतरी वर्दीत दिसत आहेत आणि आज त्यांना कुठेतरी एक सन्मानाची वागणूक मिळत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जे उराशी बाळगलेलं स्वप्न होतं की मला देशसेवा करायची, राष्ट्रसेवा करायची, ते स्वप्नसुद्धा त्यांचं साकार होत आहे. आणि त्यांच्या बुद्धिचातुर्याच्या आणि ताकदीच्या जोरावर आज ते कुठंतरी आज त्यांचं नशीब आजमावून आज समाजाची सेवा करताना सुद्धा आपल्याला दिसत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा प्रत्येक गोष्ट ही त्याच पद्धतीने अनुभवली पाहिजे आणि येणाऱ्या भरतीमध्ये कुठंतरी आपल्याला आपलं स्वतःचं विश्व कसं तर तयार करता येईल त्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपल्या परिस्थितीचं भान ठेवून आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या भवितव्यासाठी जे काय राहिलेले दिवस आहेत यांचं अचूक नियोजन करून अभ्यास आणि शारीरिक कसरत याच्यामध्ये थोडीही दिरंगाई न करता आपल्या प्रत्येक शेड्यूलचं नियोजन हे ठेवता आलं पाहिजे. आणि जे नियोजन ठेवणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर मला सांगायचं आहे की कुठलीही गोष्ट अवघड नसते. प्रत्येक गोष्ट सक्सेस होण्यासाठी त्याला प्री प्लॅनिंग लागते आणि ज्याच्याकडे प्री प्लॅनिंग आहे तो विद्यार्थी नक्कीच त्याच्या जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. कारण का प्रत्येक यशस्वी
विद्यार्थ्याच्या पाठीमागं त्यानं केलेली मेहनत, त्यानं केलेलं नियोजन, त्यानं केलेला आतापर्यंतचा जो काय कष्ट असेल त्या कष्टाला फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि अशाच प्रकारे आपण सुद्धा दररोज मेहनत करतो, दररोज पुस्तकं वाचतो, क्लास करतो, परंतु यामधून आपण जे करतोय हे नक्कीच अचूक केलंय का, आणि आपण केलेल्या आपल्या या मेहनतीवर आपण स्वतः खुश आहोत का? कारण का जर कुठंतरी आपला वेळ वायाला गेला असेल तर आपण ती झीज दुसऱ्या दिवशी नक्कीच भरून काढणं गरजेचे आहे. आणि त्यासाठी तुम्ही वाटेल तेवढं मेहनत करण्याची किंवा संघर्ष करण्याची तयारी ठेवून येणाऱ्या दिवसामध्ये कुठंतरी वर्दीमध्ये आपण चमकणं गरजेचं आहे. गर्दीमध्ये तर सर्वच जण असतात, पण मित्रांनो वर्दीमध्ये हे थोडकेच जातात. कारण का त्यासाठी सुद्धा जीवाचा आट्टापिटा करावा लागतो आणि रक्ताचं पाणी करून आज प्रत्येक गोष्ट ही मिळत असते. त्यासाठी तुमच्या या मेहनतीला नक्कीच सलाम केल्याशिवाय राहत नाही. आणि येणाऱ्या भरतीमध्ये जे काय मेहनत करणारे विद्यार्थी असतील, घरून तयारी करणारे असतील किंवा कुठल्या अकॅडमीत असतील, त्यांना प्रत्येकानं आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करून येणाऱ्या भरतीमध्ये आपल्या बापाचं नाव छातीवर लावून थाटामाटात मिरवायचं आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.